अधुरे प्रेम भाग पहिला. आज कॉलेजचा पहिलाच दिवस होता. अंजलीचा लहानपणापासून आईबाबाला सोडून कधीच कुठे गेली नाही. आईच्या पदराला धरून सतत तिच्या मागे पुढे करायची. बाबाकडून कोडकौतुक करून घ्यायची. 10वी पर्यंतची शाळा गावातच होती. कुठे जायचा कधी प्रश्नच पडला नाही. कुठे गेली तरी आई नाहीतर बाबा सोबत असायचे. भाऊ लहान होता. 10वी उत्तीर्ण झाली. आता कॉलेजला जावं लागणार होतं. एकटीने ॲडमिशन घ्यायला बाबा गेले. सोबत बाबांनी घरातून निघताना कसं जायचं, कोणत्या एसटीनं जायचं, एसटी कुठे थांबते, येताना कसं यायचं सगळं सांगितलं आणि दाखवून पण ठेवलं. दोघेही कॉलेजला पोहोचले. ॲडमिशन घेतले आणि कला शाखेमध्ये हुशार होती अंजली. पण तिला कलेची खूप आवड होती म्हणून तिने हे क्षेत्र निवडले होते. घरची परिस्थिती बेताची होती तरीही मुलगी खूप शिकावी असे आई बाबांना वाटत होते म्हणून त्यांनी तिला कॉलेजला पाठविले. कॉलेजचा पहिला दिवस उशीर व्हायला नको म्हणून पटापट आवरून जायला निघाली. सकाळी लवकर 7 वाजताची एसटी. 8 वाजता कॉलेज भरभर स्टँडवर पोहोचली. पण नेमकी एसटी उशिरा आली. एसटी डोंगर घाटातून जात असल्याने सावकाश असायची. झालं एसटी उशिरा आल्यामुळे अंजलीला पण उशीर झाला. कॉलेज म्हणजे अगदी हायस्कूल सारखे होते. हायस्कूल सारखे नियम, तशी शिस्तबद्धता आणि गणवेश पण होता. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तासभर वर्गाबाहेरच थांबायला लागत होते. पहिलाच दिवस होता म्हणून घेतलं वर्गात. विभूते सर मराठी विषय शिक्षक. स्वभाव चांगला पण शिस्तप्रिय माणूस. वेळेचा काटेकोरपणे पालन करणारे. त्यांचाच पहिला तास होता. पहिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना सवलत देण्यात आली. मात्र कधीच उशीर होता कामा नये ही सक्ती ताकद दिली. सगळ्यांना ओळख करून घेण्यात तास संपला. दुसरा तास इंग्रजीचा. पवार सर इंग्रजीच्या शिक्षिका. दिसायला देखण्या, साध्या, प्रेमळ स्वभावाच्या. वर्गामध्ये येताच त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आता सगळ्या मुलांनी आपलं नाव, गाव, किती टक्के पडले मार्क्स ते आणि इंग्रजी भाषेत किती मार्क्स पडले हे इंग्रजीमधून सांगायचे होते. मुले गोंधळात पडली. नाव गाव सांगता येईल पण मार्क्स कसे सांगायचे. सगळी मुले खेड्यापाड्यातून आलेत. इंग्रजी भाषेवर एवढे प्रभुत्व कुठून येणार. तरीही मुले सांगत होती. पण काही ना काही सांगायचे राहून जायचे. सगळ्यांची माहिती सांगून झाली. अंजली शेवटच्या बाकावरती बसली होती. आता तिचा नंबर होता. इंग्रजी अंजलीचा आवडता विषय आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये सतत भाग घेत असल्याने तिच्याकडे कमालीचा आत्मविश्वास होता. त्यामुळे तिनं सगळी माहिती अगदी पद्धतशीरपणे काहीही न चुकवता सांगितली. सगळेजण आवासून बघतच राहिले. अंजली अगदी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलून मोकळी झाली आणि यामुळे की काय कॉलेजच्या पहिल्या दिवशीच तिची सगळ्यांवर छाप पडली. अगदी पवार टीचर यांच्यावर सुद्धा. खूपच छान अंजली असा शेरा मिळाल्यावर अंजलीलाही भारी वाटलं. पहिल्या दिवशी मस्त शेरा मिळाला. तिचा आत्मविश्वास आणखीन वाढला. एकंदरीमध्ये अंजलीचा कॉलेजचा पहिला दिवस तिच्यासाठी एकदम खूप छान आणि अविस्मरणीय ठरला. अशाच प्रकारे आपल्या या कथेचा आजचा पहिला भाग इथे समाप्त झाला. या कथेचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.